अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदारसंघामध्ये येत्या काही दिवसात बरेच मोठे बदल घडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत। या मतदारसंघामध्ये वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य राहिलेले आहे। आता पक्ष जरी फुटला असला तरी निष्ठावंत नेते आणि कार्यकर्ते हे शरद पवार यांच्या पाठीशी उभे असल्याने या निवडणुकीत सुद्धा जो तुतारी हाती घेईल तोच आमदार बनेल असे चित्र आहे। पुन्हा एकदा किंगमेकरच्या भूमिकेत इथून 3 वेळा आमदार आणि 2 वेळा मंत्री राहिलेले श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन उर्फ भैयासाहेब देशमुख हेच ठरणार असे बोलल्या जात आहे। काय असतील यावेळी मोर्शीतील समीकरणे ते बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी समीक्षा खडेबोल चॅनलवर आपले स्वागत करते। मोर्शीत तसा बोलबाला राष्ट्रवादी काँग्रेसचाच। मध्यंतरी पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि नंतर स्वतःचा पक्ष विदर्भ जनसंग्राम काढून आमदार बनलेले आणि नंतर भाजपमध्ये गेलेले डॉक्टर अनिल बोंडे हे इथून 2 वेळा आमदार आणि कारकिर्दीतील शेवटचे 3 महिने कृषी मंत्री देखील राहिलेले आहेत। 2004 मध्ये पराभूत होऊन देखील त्यांनी 5 वर्षे मतदारसंघात तगडा जनसंपर्क ठेवल्याचे त्यांना फळ मिळाले असे तेव्हा लोक म्हणत। सध्या डॉक्टर बोंडे हे भाजपचे राज्यसभेचे खासदार असून पक्षाचे मोठे नेते झालेले आहेत। 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला आणि त्यांची मतदारसंघावरची पकड सैल व्हायला लागली असे येथील लोक सांगतात। आता त्यांचे काही शिलेदार हाती तुतारी घेण्याच्या मार्गावर आहेत, ज्यामध्ये वर्षानुवर्षे भाजपवासी राहिलेले डॉक्टर मनोहर आंडे, राजेंद्र आंडे, चंदू यावलकर असा मोठ्या नेत्यांचा समावेश आहे। मोर्शी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे प्रमुख हर्षवर्धन देशमुख हे तुतारीचे संभाव्य उमेदवार असतील असे आतापर्यंत गावागावांमध्ये चर्चा होती। मात्र निवडणूक तोंडाशी येऊन सुद्धा हर्षवर्धन देशमुख यांची कोणतीही तयारी दिसत नाही। त्यांनी मागे कार्यकर्ता मेळावा घेऊन मी लढलो नाही तर आपल्याला उमेदवार आयात करावा लागेल असे सूचक विधान करून निवडणुकीतून माघार घेतली असल्याचे मतदारसंघामध्ये बोलल्या जात आहेत। त्यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तिकीट कोणाला मिळेल हा सर्वात मोठा प्रश्न अख्ख्या मोर्शी मतदारसंघाला पडलेला आहे। लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना ऐनवेळी पक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तिकीट देऊन त्यांना खासदार करण्यात आले। तसेच आताही निवडणुकीच्या तोंडावर एखादा तगडा उमेदवार पक्षात आयात करून त्याच्या हातात तुतारी सोपवल्या जाईल असे बोलले जाते, कारण हर्षवर्धन देशमुखांनंतर इथे त्या तोडीचा कोणताही उमेदवार नाही। तुतारी मागणाऱ्या संभाव्य उमेदवारांमध्ये काँग्रेसचे 1999 ते 2004 पर्यंतचे आमदार राहिलेले नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे यांचा समावेश आहे। विक्रम ठाकरे यांचा प्रवास पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि त्यानंतर पंचायत समिती सभापती असा राहिलेला आहे। त्यांचा सुद्धा जनसंपर्क चांगला असून गेल्या 2 वर्षापासून त्यांची विधानसभेची सक्रिय तयारी करीत असल्याचे दिसते। विक्रम ठाकरे सहित भाजपचे नेते डॉक्टर मनोहर आंडे, राजेंद्र आंडे आणि चंदू यावलकर या 3 मोठ्या नेत्यांनी हर्षवर्धन देशमुख यांच्या भेटीगाठी घेऊन नंतर थेट शरद पवार यांना तिकिटासाठी साकडे घातलेले आहेत। आता नेमकी तुतारीची तिकीट कोणाला मिळते हे बघणे रोमांचकारी असेल। त्याआधी आपण मोर्शी मतदारसंघातील जातीय समीकरणांवर नजर टाकूया। मोर्शी मतदारसंघामध्ये वरुड आणि शेगाट येथील नागरी भागात माडी बहुल मतदार राहतो, तर ग्रामीण भागामध्ये कुणबी पाटील मतदार। आजवर जे आमदार झाले ते कुणबी पाटील समाजाचे होते। फार पूर्वी महादेवराव आंडे यांच्या रूपात माडी समाजाचे आमदार या मतदारसंघाला लाभले, मात्र ते सोडून आजवर झालेले सर्व आमदार हे कुणबी पाटील समाजाचे आहेत। येथून दरवेळी माडी समाजाचा एक तरी उमेदवार उभा राहतो, मात्र कोणत्याही पक्षाची तिकीट न मिळाल्याने हा समाज आमदारकीपासून वंचित राहिलेला आहे। आता यावर्षी मात्र माडी समाजाचा आमदार होऊ शकतो अशी चिन्हे दिसत आहेत। जर डॉक्टर मनोहर आंडे, राजेंद्र आंडे किंवा चंदू यावलकर यांपैकी कुणाला तिकीट मिळाली तर पक्षांच्या सीमारेषा भेदत अख्खा माडी समाज एकत्र होऊन त्यांच्या मागे ताकद उभी करू शकतो आणि हर्षवर्धन देशमुख यांचा संपूर्ण गट तुतारीसोबत उभा राहिला तर येथून यावेळी माडी समाजाला प्रतिनिधित्व मिळू शकते। महायुतीची तिकीट अजित पवार गटाला मिळणार हे जवळपास पक्के झाले तेव्हापासूनच भाजपमधून मोठी बंडखोरी होऊ शकते असे येथील राजकीय विश्लेषक सांगतात। शिवाय या मतदारसंघामध्ये शिंदे सेना बंडखोरी करू शकत नाही, कारण त्यांचे इथे अस्तित्व नाही असेही बोलल्या जाते। दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते व समर्थक आघाडी धर्म पाळतील अशीही चर्चा आहे। भाजपमध्ये फूट हा डॉक्टर अनिल बोंडेसाठी मोठा धक्का ठरू शकतो। भाजपच्या नेत्यांनी अनिल बोंडे यांची साथ सोडत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मार्ग पत्करलेला आहे। ते तुतारीसाठी मुलाखत सुद्धा देऊन आलेले आहेत। विक्रम ठाकरे हे जर तुतारीची तिकीट घेऊन आले तर या मतदारसंघामध्ये चौरंगी तगडी फाईट बघायला मिळू शकते। डॉक्टर अनिल बोंडे यांच्या विदर्भ जनसंग्राम पक्षाचा सुद्धा उमेदवार उभा राहू शकतो अशी चर्चा आहे। महायुती धर्म पाळायचा म्हणजेच डॉक्टर बोंडेंना विद्यमान आमदारांना निवडून द्यावे लागेल आणि अशा परिस्थितीत ते असंभव वाटते। एक आणखी नाव या मतदारसंघाला मागील काही दिवसांपासून जोडले गेले ते म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांचे।
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तिकीट ही सलील देशमुख यांना दिली जाईल आणि काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते हे कोणतेही बंड न करता एकजुटीने सलील देशमुख यांचे काम करून त्यांना आमदार करतील अशा गप्पाही मागे रंगल्या होत्या। भाजपच्या नेत्यांनी शरद पवार यांच्याशी भेटी घेऊन तुतारीची मागणी केल्यानंतर आता सलील देशमुख यांचे नाव मागे पडलेले आहे। कारण जर तुतारी या चिन्हावर भाजपचा माळी समाजाचा कोणताही नेता लढला तर तब्बल 35 ते 40 हजारांची लीड घेऊन तो लढेल असे बोलल्या जात आहे। या अनुषंगाने तुतारीचा मार्ग मोर्शी मतदारसंघामध्ये सुलभ होईल असे राजकीय विश्लेषक सांगतात। याबद्दल आपल्याला काय वाटते? आपण जर मोर्शी मतदारसंघावर लक्ष ठेवून असाल तर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कमेंटद्वारे कळवा आणि अशाच खडानखडा माहितीसाठी आमच्या खडेबोल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।